विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी गणित, चौकोन, क्वाड्रिलॅटरल्स। मागील भागामध्ये आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार, यामध्ये त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्रिकोणाचे बाजू, त्रिकोणाचे कोन याबाबत माहिती घेतली। आज आपण चौकोन या चौकोनाबद्दल माहिती घेणार आहोत। या ठिकाणी 4 बिंदू घेतलेले आहेत, बिंदू A, B, C आणि D। तर हे जे बिंदू आहेत, हे 4 बिंदू आपल्याला आपण घ्यायचे आहेत की त्यापैकी 3 बिंदू हे नैक रेषीय असतील। नैक रेषीय म्हणजेच नॉन कोलिनियर। 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेत नसतील तर त्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात। सो देयर आर 4 पॉइंट्स A, B, C, D. Out of these, 3 of them will be non-collinear. Now we have to join these points to each other to make a close figure. Now there is a condition that when we are joining these 2 points, any 2 points are joined. When we join any 2 points, the other 2 must be lie on the same side of that line. काय अट आहे बघा, आपल्याला हे बिंदू आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे। मात्र कोणतेही 2 बिंदू जेव्हा आपण जोडणार आहोत तेव्हा उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल, when we join A and D, the remaining B and C, these 2 points, they are on the right hand side of this line AD. Similarly, if we join DC, see here A and B, these 2 points are on the upper side of this line DC. Okay, now we will join CB. Now when we join CB, these 2 points, that is A and D, they are on the left hand side of this line CB. म्हणजेच आपण कोणतेही 2 बिंदू जोडले तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल, इफ वी जॉइन here A and C, now what will happen? Point D and point B, they are on the, see here, point B is on the upper side and D is on the other side. Right? म्हणजेच काय, जर A आणि C जोडले तर B एका बाजूला, D एका बाजूला येतोय। आपल्याला तसं नकोय। आपल्याला काय पाहिजे, जेव्हा आपण 2 बिंदू जोडतो उरलेले 2 बिंदू रेषेच्या एकाच बाजूला असणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे आपण हे बिंदू जोडून घेतले, BA जोडला। आता लक्षात घ्या, आपण या नियमानुसार जर हे बिंदू जोडले तर आपल्याला एक बंदिस्त आकृती मिळत आहे। We are getting a close figure, and when we get such a figure, such a close figure, by following the given rule, that when we are joining 2 points, other 2 points must lie on the same side of that line. Following this rule, we get a close figure, and that is nothing but the quadrilateral. तर या नियमांचा पालन करून जेव्हा आपण ही बंदिस्त आकृती मिळवतो त्यावेळेला या तयार झालेल्या आकृतीला चौकोन असं म्हणतात। थोडक्यात या ठिकाणी A, B, C, D हे 4 नैक रेषीय बिंदू होते। हे नैक रेषीय बिंदू एका ठराविक नियमानुसार आपण जोडून घेतले आणि अशा प्रकारे 4 नैक रेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितीय आकृतीस चौकोन असे म्हणतात।
तर या नियमाचा उपयोग करून खालीलपैकी कोणत्या आकृत्या चौकोनाच्या आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. आपण त्या नियमाचा उपयोग करायचा आहे. कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत, हा आपला नियम आहे. पहिला आपण बघूया आकृती DC. हे जेव्हा आपण जोडतोय त्यावेळेला बघा A आणि B हे दोन बिंदू रेषेच्या एकाच बाजूला आहेत. दिसतंय? कुठलेही दोन बिंदू बघा, A आणि D जोडूया आपण, जोडले तर C आणि B हे एकाच बाजूला येत आहेत. ओके, म्हणजेच तुम्ही प्रत्येक दोन बिंदूंची चाचणी घेऊन बघा. C आणि B बघा तर A आणि D एका बाजूला येत आहेत. ओके, म्हणजेच ही आकृती चौकोनाची आहे. आता दुसऱ्या आकृतीकडे येऊया. या ठिकाणी या आकृतीला आपण नाव देऊया P, Q, R आणि S. चार बिंदू आहेत. आता R आणि S हे दोन बिंदू जोडले तर बघा ही रेषा झाली. या रेषेच्या या बाजूला कोणते बिंदू येतात? P आणि S येत आहे. ओके, आता P आणि Q हे दोन बिंदू जोडले तर काय होते बघा, या बाजूला आपल्याला कोणते बिंदू दिसत आहेत? S, R. ओके, त्यानंतर ज्या वेळेला आपण P आणि S हा जोडतो, P आणि S हा जोडला तर या रेषेच्या आपल्याला एका बाजूला फक्त हा Q हा एक बिंदू दिसतोय. तसंच RS ही जोडलं तर या रेषेच्या बघा या बाजूला आपल्याला Q दिसतोय, या बाजूला आपल्याला P बिंदू दिसतोय. म्हणजेच दिलेला नियम जो आहे तो या आकृतीला लागू पडत नाही. या आकृतीमध्ये पण आपण तशा प्रकारे बघा A, B, C, D आणि E या ठिकाणी 5 बिंदू येत आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ही एक रेषा जोडली तर ह्या बाजूला बघा 1, 2, 3 बिंदू येत आहेत. ओके, म्हणजेच ही आकृती पण, या आकृतीला पण हे नियम लागू पडत नाहीत आणि या आकृतीला पण हे नियम लागू पडणार नाही. म्हणजेच आकृती क्रमांक 1 ही फक्त चौकोनाची आहे. तर अशा प्रकारे दिलेला नियम जो आहे तो नियम आपण फॉलो करायचा आहे आणि त्यानुसार दिलेल्या आकृत्या चौकोनाच्या आहेत की नाहीत हे आपण ओळखू शकतो. बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला आकृत्या विविध देते आहेत, त्यापैकी तुम्ही या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि कोणत्या आकृत्या चौकोनाच्या आहेत ते तुम्ही ओळखायचं आहे. कोणती येणार आहे? ही येणार चौकोनाची 2, ही पण चौकोन, हा पण चौकोन आणि हा पण चौकोन. तर या आकृत्या चौकोनाच्या आहेत. इतर ज्या आकृत्या आहेत या चौकोनाच्या नाहीत. तर अशा प्रकारे by following the given rule, that is the 2 points when we join, the other 2 points must lie on the same side of that line. By following this rule, we can see whether the given figures are quadrilaterals or not. तर या आहेत चौकोनाच्या विविध आकृत्या. चौकोन म्हणजे काय? तर 4 नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितीय आकृती चौकोन असे म्हणतात. A quadrilateral is a geometrical figure by joining 4 non-collinear points together. आता या चौकोनाच्या शिरोबिंदू, बाजू, कोन याबाबत आपण माहिती घेऊया. चौकोनाचे शिरोबिंदू, व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल. चौकोनाचा एक शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स. सिंगल इज कॉल्ड व्हर्टेक्स अँड वी आर फॉलोइंग 4 vertices, right? So 4 vertex means vertices. Now A, B, C and D. So point A म्हणजेच बिंदू A, बिंदू B, बिंदू C, point C आणि बिंदू D, point D.
there are 4 vertices of the quadrilateral. तर चौकोनाला किती शिरोबिंदू आहेत? 4 शिरोबिंदू आहेत आणि त्या 4 शिरोबिंदू जोडून आपण बंदिस्त आकृती चौकोनाची तयार करतो. आता चौकोनाच्या बाजू, साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. या ठिकाणी आपण याला नावं देऊन घेऊया. ए, बी, सी आणि डी. या चौकोनाचे हे 4 शिरोबिंदू आहेत, ए बी सी डी. ए बी सी डी ही एक बंदिस्त आकृती आहे. या 4 रेषाखंडांपासून म्हणजेच रेख ए बी, रेख बी सी, रेख सी डी आणि रेख ए डी हे 4 रेषाखंड आहेत. या 4 रेषाखंडांपासून हा चौकोन ABCD तयार झालेला आहे. तर यांना चौकोनाच्या बाजू असं म्हणतात. सो सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट CD and segment DC. These 4 line segments form a quadrilateral and so they are called as sides of a quadrilateral. So a quadrilateral has 4 sides, 4 vertices, 4 sides. Now reading and writing of a quadrilateral. How to read or write the name of a quadrilateral? चौकोनाचं वाचन आणि लेखन कशा प्रकारे करतात? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तर घड्याळाचे काटे कसे फिरतात? तर या बाजूने फिरतात, राईट? ओके, या बाजूने सुरुवात होते फिरायला. तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या बाजूने पण फिरू शकतात. क्रमाने कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करून चौकोनाला नाव देता येते. आता हे कशा प्रकारे होतं ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी हा एक चौकोन घेतलेला आहे, चौकोन ABCD. आता कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करायची आहे, तर कशा प्रकारे याचं वाचन आणि लेखन केलं जातं, तर वाचन आणि लेखन आपण बघणार आहोत. आता पहिलं बघा, चौकोन ADCB घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झालाय बघा. AD नंतर C आणि B हा घड्याळाचा काटा. हेच आपण गणितामध्ये कशा प्रकारे त्याचं लेखन करतो, तर चौकोनासाठी आपण सिम्बॉल काढतो. हा बघा, चौकोन ADCB. ओके, चौकोन ADCB. आता आपण काय बघितलं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने कोणत्याही शिरोबिंदूपासून आपण सुरुवात करू शकतो. आता आपण सुरुवात करूया डी पासून. बघा, चौकोन DCBA, DCBA. ओके, लक्षात घ्या, डी नंतर आपण डायरेक्ट बी घेऊ शकत नाही. DCBA क्रमाने गेलं पाहिजे. याचं लेखन चौकोन DCBA. आता त्या तिसऱ्याला आपण तिसरा बघणार आहोत प्रकार. आपण सी पासून सुरुवात करूया. काय येईल? CBAD, चौकोन CBAD. हेच आपण अशा प्रकारे लिहिलं, CBAD. आणि पुढचं आहे चौकोन बी पासून सुरुवात केलं, BADC, चौकोन BADC. हे विरुद्ध दिशेने पण आपण करू शकतो, ABCD, नंतर BCDA, नंतर CDAB आणि DABC. हे झालं विरुद्ध दिशेने. तर अशा प्रकारे आपण चौकोनाचं वाचन आणि लेखन करू शकतो. सो अ quadrilateral can be named by starting at any vertex and going serially either clockwise or anti-clockwise around the figure. For example, this is a figure PQRS. Let's do it clockwise. When writing the name of a quadrilateral,
or reading the name of a quadrilateral, we have to name by any vertex. So point P, point Q, point R and point S. 4 points are there. Let's start how to read and write. Reading. So quadrilateral PQRS. So starting with P, Q to R, R to S and S to P. Okay, this is clockwise. So we can name it as quadrilateral PQRS and we can write it with the sign, this sign, right? Quadrilateral PQRS. Next, let's start with point Q. So QRSP. So starting with Q, R, S and P. So in this way, we are, by using this method, that is serially going clockwise, it must be serially. Next, starting with R, what it will be? RSPQ, RSPQ. And next one, SPQR, starting with S. So we can't go SQRP. We have to go serially. So from after S to P, P to Q, Q to R. So in this way, we can read or write the name of a quadrilateral. चौकोनाच्या लगतच्या बाजू. Adjacent sides of a quadrilateral. Now this is a quadrilateral A, B, C, D. So first pair is, पहिली जोडी काय मिळते आपल्याला? बाजू AB व बाजू AD. आता लक्षात घ्या, बाजू AB म्हणजेच ही बाजू आणि बाजू AD म्हणजेच ही बाजू. या दोन्ही बाजूंमध्ये शिरोबिंदू A, बघा या ठिकाणी दाखवलंय, शिरोबिंदू A हा काय आहे? सामायिक आहे. हा, म्हणजे बाजू AB व बाजू AD यांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे. Segment AB and segment AD have a common vertex A. Next, side AB and side BC. Segment AB and segment BC, which one is same? B. Vertex B is same. It is shown by blue color. Next, segment BC and segment CD. बाजू BC आणि CD. Which one is common? C. Vertex C is common. आणि चौथी, बाजू CD व बाजू AD कोणता वर्टेक्स कॉमन आहे? D. तर लक्षात ठेवा, चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. The adjacent sides of the quadrilateral have a common vertex. तर लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. आपण या जोड्या बघितल्या, आपल्याला लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या मिळणार आहे. एक चौकोन आपण घेतला, कोणताही चौकोन, आणि त्याच्या लगतच्या बाजू आपण लिहिल्या. तर लगतच्या बाजू आपण कशाच्या रूपात लिहिणार आहोत? जोड्यांच्या रूपात लिहिणार आहोत. आणि या जोड्यांमध्ये म्हणजे लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो, लागून असलेल्या जोड्या. आता फळा किंवा घड्याळ या चौकोनी वस्तू आहेत. या चौकोनी वस्तूमध्ये तुम्ही लक्षात येईल तुमच्या की बघा तुमची काय आहे, 2 कोपरे जे आहेत ते लागून असणार आहेत आणि त्या दोघांचा एक सामायिक शिरोबिंदू असणार आहे. PQRS, segment PQ and segment PS. P is the common. PQ आणि QR, Q is common. QR व RS, R is common. आणि RS व SP, S is common. So adjacent sides of a quadrilateral have a common vertex. So these are adjacent sides of a quadrilateral. Next,
अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाच्या सम्मुख बाजू. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या बाजू, अपोजिट साइड्स. सो AB and DC, these are the opposite sides, बाजू AB व बाजू DC. नेक्स्ट बाजू AD व बाजू BC, बाजू AD व बाजू BC. आता यांचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, ABDC, ADBC यांचं गुणधर्म म्हणजे काय, तर चौकोनाच्या सम्मुख बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. Opposite sides of the quadrilateral do not have a common vertex. Okay, and we get two pairs of opposite sides of a quadrilateral. आपल्याला लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या मिळतात, तर सम्मुख बाजूंच्या आपल्याला 2 जोड्या मिळतात. नेक्स्ट, चौकोनाचे लगतचे कोन, adjacent angles of a quadrilateral. This is a quadrilateral ABCD. लगतचे कोन, here angle B and angle C. So 3 letter name, angle ABC and angle BCD. Which one is common? BC is the segment and it is common in both the angles. Next, here BC is common in both the angles. Next, angle BCD and angle CDA. BCD, I am taking this color, see here BCD, this angle, and angle CDA, this angle. Okay, so which is the common? CD. So CD is common in these two angles. Segment CD, CD ही काय आहे, सामायिक बाजू आहे. पुढचा आपण घेणार आहोत 2 कोन, अँगल CDA and अँगल DAB. बघा, या ठिकाणी हा आहे CDA आणि मी दुसरा कलर घेते DAB. या ठिकाणी ही जी बाजू आहे बघा, DA and DA is common, सामायिक बाजू आहे. म्हणजेच आपल्याला मिळाली या ठिकाणी सामायिक बाजू कोणती, AD किंवा DA. आणि चौथा कोन आपण घेऊया, अँगल DAB व अँगल ABC. बघा, DAB हा अँगल आणि ABC हा अँगल. या ठिकाणी कुठली कॉमन आहे, आपल्याला कळते इथे AB is common in both the angles. तर अशा प्रकारे आपण जर चौकोनाचे 2 लगतचे कोन घेतले, जोड्या घेतल्या, म्हणजे लगतच्या कोनांच्या जोड्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल चौकोनाच्या लगतच्या कोनांमध्ये एक सामायिक बाजू असते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की चौकोनाच्या ज्या 2 कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोनांना लगतचे कोन असे म्हणतात. The angles of a quadrilateral which have one common arm are called adjacent angles of a quadrilateral. तर अशा प्रकारे चौकोनाच्या लगतच्या कोनांमध्ये एक सामायिक बाजू असते. हा चौकोनाचा एक गुणधर्म झाला. चौकोनाचे सम्मुख कोन, opposite angles of a quadrilateral. This is a quadrilateral LMNP. चौकोनाच्या ज्या 2 कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोनांना चौकोनाचे सम्मुख कोन असे म्हणतात. The angles of a quadrilateral
which do not have a common arm are called opposite angles of a quadrilateral. Let's see. For example, see here, angle LMN. Angle LMN, this is the angle. याचा सम्मुख कोण म्हणजे समोरचा opposite angle, which one is? So, angle LPN. Angle LPN. Okay. Next, angle MNP. MNP. This angle, the opposite angle of angle MNP is कुठला येणार आहे? Yes, angle PLM. Angle PLM. Right? Next, angle NPL. NPL. This angle, right? So, the opposite angle of NPL is LMN. This angle. And angle PLM. PLM. This, the opposite of angle PLM is angle PNM or MNP. बरोबर. मग हे सम्मुख कोण आपण काढले तर सम्मुख कोणाचं निरीक्षण करा बघा. LMN, LPN. आता या LMN च्या बाजू कोणत्या आहेत? LM आणि MN. LM आणि MN याचा सम्मुख कोण LP आणि PN. म्हणजे एकही बाजू सामायिक नाही. MN आणि PN या दोन बाजू, याच्या बाजू PL आणि LM. बघा कोणतीही बाजू सामायिक नाही आहे. नेक्स्ट, NP म्हणजेच PN आणि PL या ठिकाणी पण बघा LM आणि MN म्हणजेच चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोनांना चौकोनाचे सम्मुख कोन असं म्हणतात. मग या ठिकाणी प्रत्येक कोनाचा आपण जेव्हा सम्मुख कोन लिहितो त्याचं निरीक्षण करा. ऑब्झर्व द opposite angles of every angle and you will find that there is not a common arm in the opposite angles, and therefore we can say that the angles of a quadrilateral which do not have a common arm are called opposite angles of a quadrilateral. चौकोनाचा कर्ण. Let's take quadrilateral ABCD. Now there are four vertices A, B, C and D. Angle A and angle C, these are the opposite angles. सम्मुख कोण आहेत? कोण A आणि कोण C. Similarly, angle B and angle D, these are also opposite angles. सम्मुख कोण आहेत. Let's join A and C. That is, let's join angle A and angle C. So, this is nothing but the diagonal. Similarly, when we join angle B and angle D, we will get a diagonal BD. तर चौकोनाच्या सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या चौकोनाचा कर्ण होय. The line segments which join the vertices of the opposite angles of a quadrilateral are the diagonals of that quadrilateral. तर आज आपण काय शिकलेलो आहोत? चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो. Adjacent sides of the quadrilateral have a common vertex. चौकोनाच्या सम्मुख बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. Opposite sides of the quadrilateral do not have a common vertex. चौकोनाच्या लगतच्या कोनांमध्ये एक सामायिक बाजू असते. The angles of a quadrilateral, that is the adjacent angles of the quadrilateral have common arm. आणि चौकोनाच्या सम्मुख कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते. The opposite angles of a quadrilateral do not have a common arm. आणि चौकोनाच्या सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजेच चौकोनाचे कर्ण होय. The line segments
we join the vertices of the opposite angles of a quadrilateral are called diagonals of the quadrilateral. तर आज आपण चौकोनाचे शिरोबिंदू, चौकोनाच्या बाजू, कोन, लगतच्या बाजू, सम्मुख बाजू याबाबत माहिती घेतलेली आहे. हे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.